तुला माहिती ना, जंगलचा राजा असतो ना, एकटा बसतो. ते नेहमी सोबत असतात, कारण की ते राजासमोर एकटे नाही जाऊ शकत. खाऊन घेईल ना. हॅलो भावना, तर असा व्हिडिओ बनवणं अगदी सोपं आहे. तुम्हाला बी असा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल ते या व्हिडिओमध्ये संपूर्ण ट्युटोरियल सांगितलं आहे, ते तुम्ही शेवटपर्यंत बघून घ्या. तर चला, तुमचा थोडाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला आपला कॅपकट ओपन करून घ्यायचे. कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. तर इथं आपल्याला एक फोटो ॲड करायचा आहे. त्यावर क्लिक करून ॲडवरती क्लिक करायचे. ॲडवरती क्लिक झाल्यानंतर इथं आपल्याला आता ऑडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी ॲड ऑडिओवर जायचं. सॉरी इथं आपल्याला आता एक व्हिडिओ ॲड करायचा आहे, बीटमार्कचा व्हिडिओ. त्यासाठी ओरलीवर जायचं आहे, ॲड ओरलीवर जायचं आहे आणि इथं आपल्या हा बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. एवढं केल्यानंतर आपल्या हा बीटमार्कचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही व्यवस्थित ॲड करून घ्या. अशा प्रकारे ॲड झाले. आता इथे याच्यापैकी आपले बीट द्यायच्यात. इथे रेशिओ जो आहे ॲब्सोल्यूट रेशिओ 9.16चा करून घ्यायचा आहे आणि राईटवरती क्लिक करायचं. परत आपल्या आता इथं ओरलेवर जायचं आहे. आता बीट 1 जिथं आहे, बीट 2 जिथं होईल तिथं राईटवरती क्लिक करायचं आहे. बीट 1 इथं बीट 2 झालं. इथं वरच्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे. नंतर बीट 3 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं आहे. वरच्या फोटोवरती करून स्प्लिट करायचं आहे. आता बीट 4 जिथं होईल तिथंच क्लिक करायचं आहे. बीट 5 जिथं होईल तिथं. तर अशा प्रकारे मी सर्व बीट दिलेले आहेत, ते तुम्ही व्यवस्थित ॲड करून घ्या त्यानुसार. नंतर सर्व बीट ॲड झाल्यानंतर आपली खालच्या फोटोवरती क्लिक करायचे. आता इथं आपले एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणजे आता ऑडिओ साईडला काढून घ्यायचा आहे. तेवढं केल्यानंतर आपल्याला तो आता जो आपण व्हिडिओ ॲड केला त्यावर क्लिक करून तो डिलीट करून टाकायचा समजा बीट दिल्यानंतर. तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला साऊंड लागलेला आहे. तिथं आता फोटो आपले व्यवस्थित ॲड करून घ्यायचा. फीड बसा असं. नंतर पुढचाही फोटो आपले व्यवस्थित ॲड करून घ्यायचा. नंतर आपले जितक्या बीट आपण दिल्यात तितक्या सर्व फोटोचा फोटो जरा व्यवस्थित ॲड करून घ्यायचा. ते पुढच्या बीट तुम्हाला सांगितलं तशा घेऊन टाका. तुला माहिती ना, जंगलचा राजा असतो ना, तर इथे यायचे आपली पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲडजस्टवरती जायचे. ते सॅच्युरेशनवर जायचे व त्याचं एकदम सॅच्युरेशन 0 करून फिल्टरमध्ये रेट्रोमध्ये जायचे. व इथं येलो स्टोन नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. सेम पुढचाही फोटो तोच करायचा आहे. ॲडजस्टवरती जायचं, सॅच्युरेशन एकदम 0, फिल्टरमध्ये जाऊन रेट्रोमध्ये जाऊन येलो स्टोन. नंतर आपले पुढचाही फोटो जेवढे डायलॉगचे फोटो आहेत त्यावर क्लिक करून राईट तसं करायचं. ॲडजस्टवरती जायचं, सॅच्युरेशन एकदम 0, फिल्टर रेट्रोमध्ये जायचं, येलो स्टोन व राईटवरती क्लिक करायचं. नंतर पुढचा बी शेवटचा फोटो आता ॲडजस्ट आहे, त्याच्यात आपले 4 फोटो करायचे तसे. रेट्रोवरती जायचे, येलो स्टोन व राईटवरती क्लिक. तर अशा प्रकारे आपल्या फोटोला इफेक्ट लागून जातो. तर आता हा फोटो आपले व्यवस्थित ॲड करायचे. तर त्यासाठी आपले पहिल्या ह्याच्यावर क्लिक करायचे. इथं प्लस नावाचा ऑप्शन आहे, इथं बाणाच्या साईडला, त्यावर क्लिक करायचं. इथं केल्यानंतर इथं एकदम शेवटून बी करायचं. व इथं पहिल्या ह्याच्यावर यायचं, हा फोटो इकडून असं इथं आणून ठेवायचं. व इथं शेवटच्या ह्याच्यावर यायचं, शेवटचं इथं आणून ठेवायचं. परत पुढच्या ह्याच्यावर जायचं, परत तिथं हेच करायचं. इथे परत आपली पहिल्या ह्याच्यावर यायचं, पहिल्या ह्याच्यावर इथंच आणायचं. मग शेवट इथे होऊ द्यायचं. नंतर आपल्या पुढच्या ह्याच्यावर तसंच करायचं. याच्यावर यायचं, इथं प्लस ह्याच्यावर दाबायचं व इथे बी तसंच करायचं. आता इथे आल्यानंतर आपल्या इथून असं झूमून असं राहू द्यायचं. आता शेवटचा फोटो इथं बी तसंच सेम. आता इथं पहिले इथे नाही काय करायचं आपल्याला, इथं शेवटला करायचं. इथं असं झूम करायचं, म्हणजे असं झूम व्हायला दिसेल. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ असा झालेला आहे. तर एवढं केल्यानंतर आता मी समजा फोटो बीट वगैरे समजा ॲड करून घेतो, बीट देऊन घेतो व नंतर तुम्हाला सविस्तर सांगतो.
तर अशा मी एक प्रकारे इफेक्ट वगैरे दिलेले आहेत, ते आता तुम्हाला सविस्तर सांगतो. तर सर्वात पहिल्यांदा आपल्या पहिल्या ट्रान्झॅक्शनवर यायचं आहे. त्यावर तिथं लाईट इफेक्टमध्ये जाऊन ब्लँच नावाचं ऑप्शन आहे, त्याची लेंथ 0.1 सेकंद करायची व राईटवरती क्लिक करायचं. राईटवरती क्लिक करायचं. परत आपली पुढच्या ह्याच्यावरती यायचं, पुढच्या ट्रान्झॅक्शनवर. परत तिथं बी आपली ब्लँच नावाचं आहे, त्याची सेकंद तेवढीच राईटवरती क्लिक करायचं. परत आपली पुढच्या ह्याच्यावरती यायचं, तिथं बी आपली सेम ब्लँच क्लिक आणि राईटवरती क्लिक करून वापस जायचं. परत आता पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती यायचे, इथं साईड लेफ्ट नावाचं ऑप्शन आहे, त्यावर साईड लेफ्ट नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचे, तिथं स्वीप लेफ्ट नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं व राईटवरती क्लिक करायचं. आता त्यामधले हे 2 फोटो केल्यानंतर पहिले 4 ट्रान्झॅक्शन केल्यानंतर हे मधले 2 सोडून द्यायचे, ते हा आणि हा. परत आपले पुढच्या ह्याच्यावरती जायचे, तिथं आपली ब्लँच नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आणि राईटवरती क्लिक करायचं. परत पुढच्या ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं, तिथंच आपली लाईट इफेक्टमध्ये ब्लँच नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत आपली पुढच्या ह्याच्यावरती जायचं, इथं बी सेम तीच ब्लँच नावाचं, तिथं बी सेम राईटवरती क्लिक करायचं. इथं बी सेम आता त्यावर जायचं, ब्लँच नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपले सर्व पुढचे 2-3 आहेत, त्यावर ब्लँच नावाचं यावर क्लिक करायचं. तर आता आपले ॲनिमेशन द्यायचे. ॲनिमेशन देण्यासाठी हा पहिला दुसऱ्या आपण तर हे केलेलं आहे, तिसरा आणि चौथा. तर आपल्या आता या फोटोवरती यायचं आहे, की ते पहिला डायलॉगचा सोडून आवाज त्यावर क्लिक करून इथं ॲनिमेशनवरती जायचं. इनमध्ये झूम वन ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. आता त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं, त्याच्या पुढच्या फोटोवरती इनमध्ये झूम टू हे ॲनिमेशन ते हे करून राईटवरती क्लिक करायचे. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशनवरती जायचे, तिथे रॉक व्हर्टिकली इनमध्येच आपलं रॉक व्हर्टिकली आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. नंतर आपली पुढच्या फोटोवरती जायचं, तिथंच आपली रॉक हॉरिझॉन्टली हे ॲनिमेशन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत आपल्या पुढच्या आता फोटोवरती जायचं, परत आपल्या इथं इनमध्ये स्विंग राईटवरती क्लिक करायचं व राईटवरती क्लिक करायचं. परत आपल्या स्विंग बॉटमवरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या फोटो, आता त्याच्या पुढच्या फोटोला जायचं, इथेच आपले आता इनमध्ये रॉक व्हर्टिकली हे नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. आता परत त्याच्या पुढच्या फोटोवर जायचं, तिथं आपले रॉक हॉरिझॉन्टली यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवर जायचं, तिथं आपले स्विंग राईट हे ऑप्शन करून राईटवरती क्लिक करायचं. व परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आणि तिथं स्विंग बॉटम नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे सर्व ॲनिमेशन लागलेले आहेत. आता तुम्हाला मी इफेक्ट दाखवतो कसे द्यायचे ते. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्ण झाला आहे. आता शेवटला आपल्याला ओव्हरलेवर जायचं आहे, ॲड ओव्हरलेवर जायचं आहे व ते शेवटला आपल्या इथं हे फोटोची पेन जी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावर जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यावर करून ॲड करायचं आहे व असं व्यवस्थितपणे ॲड करून घ्यायची. व्यवस्थित आपल्या फोटोला जशी ॲड होऊन तशी मी जशी ॲड करून घेतली तशी घ्यायची. तर अशा प्रकारे आता आपला व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी इथं कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचं ऑप्शन आहे, त्यावर राईट करून आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.